त्याच्यामुळे जुळलं कदाचित आमचं लग्न. खऱ्या आयुष्यामध्ये जर का इंडस्ट्रीमधल्या एका मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मागे एक डिटेक्टिव्ह लावायचा असेल चांगल्या गोष्टीसाठी, तर कोणाच्या मागे लावायला आवडेल आणि का? ऍक्टर आणि डिरेक्टर म्हणून काम केलं नव्हतं, म्हणजे मी ऍक्टर आहे आणि ते डिरेक्टर आहे असं कधी केलं नव्हतं. ते सगळं होतं. तर मला सांगा, सिरीज कम्प्लीट होईपर्यंत शेंगदाण्याची चिक्की किती वेळा खाल्ली? ॲज अन ॲक्टर असो किंवा प्रोड्युसर असो किंवा डिरेक्टर असो, आपण कुठली कलाकृती जेव्हा हातात घेतो आणि त्याचं काय होणार आहे आपल्या हातात नसतं, पण ते आपण कशी करणार आहोत हे आपल्याला माहीत असतं. बरोबर. अत्यंत एम्प्टी रेस्टॉरंटमध्ये 2 माणसं बसलेली असायची, त्यांचं पुस्तक किंवा त्यांच्या फोनवर काहीतरी ऐकत. ती 2 माणसं आम्ही असायचो. आम्ही भेटलो, आम्ही तसं शूटिंगच्या आधी असं सोशलाइज केलंच नव्हतं. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी5 मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येत आहे डिटेक्टिव्ह धनंजय आणि त्याचं ट्रेलर आलेलं आहे आपल्या भेटीला. आणि ही सिरीज नेमकी काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी इथे आलेली आहे आणि माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चेरपोटकर. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? किती थकल्यात बोलून बोलून? किती एनर्जी उरली आता? अजिबात नाही, नाही. आम्ही- शेवटच्या क्षणी कसं बॅटरीला एक वेगळंच एक ऊर्जा येते ना, जस्ट एक चार्जर लावला. जायच्या आधी जस्ट एक बॅटरी. तसं आहे आमचा आता हा तो इंटरव्ह्यू आहे. शेवट लास्ट एनर्जी स्पर्ट. ठेवले. येस, ट्रेलर कमाल झालेला आहे आणि एकदा बघून असं झालं की नक्की काय असेल. असे खूप सगळे सीन्स एकत्र बघितले, त्याच्यामुळे उत्सुकता अर्थात माझी पण ताणली गेली जशी प्रेक्षकांची. पण आपण सिरीजबद्दल मला वाटतं तुम्ही दिवसभर आता खूप बोलला असाल, त्यामुळे आपण थोडंसं वेगळं बोलूया, पण सिरीजला धरूनच बोलूया. मला सांगा, डिटेक्टिव्हचं काम असतं एखादी गोष्ट शोधणं किंवा त्या मागे लागून काहीतरी काढणं त्याच्यामधून. खऱ्या आयुष्यामध्ये जर का इंडस्ट्रीमधल्या एका मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मागे एक डिटेक्टिव्ह लावायचा असेल चांगल्या गोष्टीसाठी, तर कोणाच्या मागे लावायला आवडेल आणि का? मुळात चांगल्या गोष्टीसाठी डिटेक्टिव्ह का लावतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा चांगला गायक मित्र असेल तर त्याच्या मागे की बाबा रियाज कसा करतो, किंवा एखादा मित्र जो फोनच उचलत नाही आणि म्हणतो की मी खूप बिझी आहे, पण तुम्हाला माहितीये की तो झोपाच काढतोय. माझ्याच मागे लावतील बहुतेक. कारण कुठे नाही, बिझी आहे इकडे. कोणाच्या मागे लावतात? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मला आता याला धरूनच, म्हणजे असं एकदम वेगळंच नाव कुठून तरी शोधून काढलं असं न करता, मला रंग गोडबोले यांच्या मागेच डिटेक्टिव्ह लावायला आवडेल. आमचे जे दिग्दर्शक आहेत श्रीरंग गोडबोले यांच्या मागे, की ते नक्की काय करत असतील, असं की काहीतरी वेगळेपणा त्यांच्या बोलण्यामध्ये येतो. म्हणजे आणि मला ना हा जो डिटेक्टिव्ह आहे तो त्यांच्या पास्टमध्ये सोडायचा आहे. म्हणजे मला त्यांच्या अच्छा. प्रेझेंटमध्ये नाही. तर तेव्हा काय केलंय? काय केलंय, काय कसं त्यांनी ते आयुष्याचं, म्हणजे आत्ता आयुष्याची या ह्याच्यावरती ते जी काही मतं त्यांची फॉर्म झालेली आहेत आणि अजूनही त्यांना जे वाटतं की ही इज ऑन इट आणि अजून खूप शिकायचंय, अजून खूप करायचंय वगैरे, हे काय असेल. तर एक 40 वर्ष मागे रंगा गोडबोले या माणसाच्या मागे मला डिटेक्टिव्ह लावायला आवडेल आणि मला असं शोधायला आवडेल की काय त्यांनी केलं होतं, तिथून काय वाचलं, काय बघितलं, काय करत होता तो, हे मला शोधायला आवडेल. आदिनाथ. गिरीश जोशी. कारण गिरीश हा, जसं डिटेक्टिव्ह धनंजयमध्ये छोटूची जी भूमिका आहे, तो जो टेक्नो सॅव्ही असतो, धनंजय हा खूप इम्पल्स, गट फिलिंग, इन्स्टिंक्ट ह्याच्यावर आधारित असतो. तो ह्याच्यावर बेस तो त्याचे डिसिजन्स घेतो. पण त्याला एक इमोशनल आणि एक टेक्नॉलॉजिकल सपोर्ट देणारा माणूस त्याच्यासोबत असतो, तो म्हणजे छोटू. तर छोटूचा टेक्नोसॅव्हीपणा जो आहे ना, तो येतो ह्या भूमिकेत, ह्या पात्रात तो उतरवला गेलाय गिरीश जोशींनी. कारण गिरीश स्वतः खूप टेक्नोसॅव्ही आहे. आपण नॉर्मली तू कसं लिहितेस, टाईप कसं करतेस? मग तू सपोज तू काहीतरी स्क्रिप्ट टाईप करते, कशावर, लॅपटॉपवर करतेस? लॅपटॉप किंवा फोन. गिरीश जोशी 2 स्क्रीन असतात त्याच्यावरती तो एकाच वेळी? लिहित असतो. 2 स्क्रीन असतात त्याचे, आणि तो दोन्ही स्क्रीनमध्ये तो त्याचा एक सॉफ्टवेअर असतं ज्यात तो इथून ती फाईल तिथे नेतो आणि सगळं ते चालू असतं त्याचं. काय आणि तो त्याच्यात AI चा पण त्याचा उपयोग करत असतो हल्ली. तो एक सॉफ्टवेअर आहे सुडो राईट नावाचं, त्याचा तो उपयोग करत असतो. आणि तो आधी गोष्ट लिहितो, मग मग ब्रेकडाऊन करतो ते सगळं, आणि मग ब्रेकडाऊन करून एक त्याचं सॉफ्टवेअर आहे ज्यात सीन्स सगळे वेगवेगळे असे त्याचे क्रिएट होतात.
वेगवेगळे टप्पे क्रिएट होतात सीन्समधले, मग ते काही योग्य वापर डायलॉग्स करून आणि त्याचं इतकं त्याचं इंट्रिकेट असतं ना, मॅट्रिक्स सारखं त्याचं सगळं सेटअप असतो तो. तर मी डिटेक्टिव्ह मी मी त्याच्याबरोबर अनेक वर्ष आता काम करतोय आणि मी सतत त्याच्याकडून काय शिकायचा प्रयत्न करत असतो. कसा तो लिहितो आणि कसा तो त्या कॉम्प्लेक्स कॅरेक्टर ट्रॅक्स कसे तो बनवतो, कसे तो आखतो. तर डिटेक्टिव्ह असा मी त्याच्या मागे ठेवायचा प्रयत्न करीन की टू टू सी हाऊ ही राईट्स. त्याला तो कधी म्हणजे त्याला ऍक्च्युअली लिहिताना मी कधीच बघितलं नाहीये. हे इंटरेस्टिंग आहे हां. पण खूप. एकाच वेळेस 2 स्क्रीनवर. आणि हो, तर त्याची जी प्रोसेस आहे ती मला स्टडी करायला खूप आवडते. क्या बात आहे! पण ट्रेलरमध्ये दाखवलंय की तुम्ही एक व्लॉग बघता, काही एक व्हिडिओ बघता आणि त्यानंतर मग तुम्ही तपास करायला जाता त्या ठिकाणांवरती. मला सांगा खऱ्या आयुष्यामध्ये असा एखादा व्हिडिओ किंवा व्लॉग बघून एखाद्या ठिकाणी खूप उत्साहाने गेलात आणि तिथे फसलात, असं झालंय का? की काय बघितलेलं आणि काय आहे असं झालेलं आहे? असं हल्ली होतं, कारण सोशल मीडियावरती जे काही ॲड्स-बिड्स येतात, आपल्याला माहीत नसतं ते ॲड्स आहेत. आपल्याला असं वाटतं की ते ॲक्च्युअल व्हिडिओज आहेत, पण ते ॲक्च्युअली ॲड्स असतात. हो, हो. आणि मग ते आपल्याला गंडवतात. ॲडव्हेंचरस असं माझ्याबरोबर काही झालेलं नाहीये आत्तापर्यंत, कारण मी तर तेवढा तसा ॲडव्हेंचर करणारा माणूस नाहीये की आता इकडे जाऊन तिकडे जाऊ शोधू. पण हे डेफिनेटली झालंय माझ्याबरोबर की अत्यंत सुंदर व्हिडिओज बघितले आणि खूप व्हायरल झालेलं रील बघितलं आणि त्याच्यानंतर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथे अत्यंत वाईट खायला मिळालंय. की हे सगळं शोषा आहे, फक्त दाखवायला की रील छान आहे किंवा जागा छान आहे वगैरे सगळं, पण बेसिक ज्या गोष्टीसाठी गेलोय ती गोष्ट अत्यंत वाईट आहे. हे झालेलं आहे. तर ते माझ्या अर्थाने ते माझ्या लेखी ते फसणंच आहे की अडकणंच आहे की एका जागी जाऊन आणि आता तिथे बसलोय जेवायला तर काय उठताही येत नाही असं. तुझं झालंय असं कधी? हो, म्हणजे ऑनलाईन मी जसं म्हणालो ना की काही आपल्याला व्हिडिओज दिसतात, तर मी काही गोष्टी ऑर्डर केल्यात आणि मग दाखवतात एक आणि जे पाठवतात ते वेगळंच काहीतरी असतं. पण ह्या सिरीजमध्ये जो व्लॉग आम्ही बघतो, तो एका अशा क्रुशल टप्प्यावरती आम्ही बघतो आणि त्या व्लॉगमुळे काय होतं, एक कुठली वेगळी कलाटणी या अख्ख्या केसला मिळते, ते खूप इंटरेस्टिंग आहे. आणि त्या व्लॉगमुळे एक वेगळ्याच दिशेला ही केस निघून जाते. ज्यात तुम्हाला ह्या पोस्टरमध्ये त्याचा काहीतरी क्लू सापडू शकतो, जर तुम्ही ती सिरीज बघितली असेल तर. पण आता मी तुम्हाला सांगणार नाही. बरं, आता थोडंसं सिरीजबद्दल बोलूयात आपण, की बालकलाकार म्हणून सुरुवात केलेली अभिनयासाठी आणि त्यानंतर वेगवेगळ्या भूमिका करत आता सिरीजपर्यंत. आणि मला हेच विचारायचं आहे की प्रत्येक भूमिका करताना ना एक वेगवेगळा अनुभव येतो किंवा कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून प्रत्येकजण संपन्न होत जातो. आत्ता ह्या पॉइंटला काय वाटतं की ओके, हा रोल किंवा हे काम मी केलं आणि तो मे बी कदाचित तो टर्निंग पॉइंट ठरला असेल? असं कधीच पूर्णपणे वाटत नाही असं मला वाटतं. ते सतत इट इज लाईक होरायझन. एक क्षितिजासारखं असतं ते. आपल्याला इथे पोहोचल्यावरती अजून पुढे तिकडे पोचायचं आहे, अजून तिकडे पोचायचं आहे, असं ते होत असतं. पण आपण काम करत आहे. ॲक्च्युअली डेस्टिनेशन इज नॉट इम्पॉर्टंट, जर्नी इज मोर इम्पॉर्टंट. टू बी ऑनेस्ट, मी प्रत्येक नवी कलाकृती जेव्हा जेव्हा त्यात शिरतो किंवा त्यात ती घडवायचा प्रयत्न करतो, तिची प्रोसेस असते ना, एक नवीन टीम एकत्र येणं, नवीन मित्र बनणं, मग ते त्या कॅरेक्टरमध्ये शिरणं आणि मग ते वर्कशॉप्स आणि मग ते शूटिंग आणि ती धमाल मस्ती आणि मग ती पोस्ट प्रोडक्शन, एडिटिंग, हे सगळं ही प्रोसेस आहे ना, ही नशा आहे. आणि मग तुम्ही जेव्हा ती प्रोसेस एन्जॉय करता, ती आपोआप ती एंड रिझल्ट त्याचा चांगलाच असतो. पण तो एंड रिझल्ट आपल्या हातात नसतो. म्हणजे आता मी ॲज अन ॲक्टर असो किंवा प्रोड्युसर असो किंवा डिरेक्टर असो, आपण कुठली कलाकृती जेव्हा हातात घेतो आणि त्याचं काय होणार आहे आपल्या हातात नसतं, पण ती आपण कशी करणार आहोत हे आपल्याला माहीत असतं. त्यामुळे मी एन्जॉय करतो कुठली भूमिका असो. आणि मी धनंजय ही भूमिका खूप एन्जॉय केली, कारण आमचं मार्गदर्शन करायला श्रीरंग गोडबोले होते, ज्यांच्यावर मला पहिल्यांदा काम करायची संधी मिळाली. आणि मजा आली मला, कारण हा जॉनर मी कधी केला नव्हता. 100 डेज ही मालिका मी केली होती झी मराठीवर, पण ती अशी इन्व्हेस्टिगेटिव्ह नव्हती. इट वॉज मोर ऑफ अ कॅट अँड माऊस ड्रामा.
म्हणजे प्रेक्षकांना ऑलरेडी माहित होतं त्यात की खुनी कोण कोण आहे आहे, बरोबर. आणि हा तिच्यापर्यंत कसा कसा पोचतो पोहोचतो, करेक्ट. हा तो ड्रामा होता. ह्यात कोणी केलंय हे माहित नाहीये आणि हे तिथपर्यंत कसे पोहोचणार आहेत ही गंमत आहे या वेब सिरीजची. पुष्कराज, ज्यावेळेस तुझ्या समोर हा रोल आला त्यावेळेस एक्साइटमेंट जास्त होती की टेन्शन होतं? कारण का ट्रेलरमध्ये तुझे जितके पार्ट्स दिसतात एकदम सिरियस डायलॉग्स, म्हणजे मी वाट बघत होते पाहताना की ओके आता कुठेतरी एक पंच येईल, आता काहीतरी होईल, पण एक सिरियस भूमिका वाटायला येणं हे तुझ्यासाठी एक्साइटमेंट जास्त त्याबद्दलची आहे का टेन्शन येतं? आयडियली मला तेच झालं की मला मी ह्याच्यामध्ये ह्युमरचं पण पार्ट आहे खरं तर तसं बघायला गेलं तर, आणि कास्ट करताना त्यांच्या डोक्यात ते तसं होतं की असं एक ह्युमर त्याच्यातलं येईल. ते कदाचित पुढच्या एपिसोडमध्ये, ट्रेलरमध्ये तेवढं रिव्हील नाही झालंय, पण काही एपिसोड्समध्ये ते Situationally ते सिच्युएशनली ते येईल. आणि ते तशाच पद्धतीचं काहीतरी आहे की ते हा खूप गडाबडा लोडून हसलोय वगैरे असं नाही होणार. मला टेन्शन अजिबातच नव्हतं. एक्साइटमेंट, प्रचंड एक्साइटमेंट म्हणजे कॉन्फिडन्स होतं की शुअरिटी होती की हे करायचंय. कारण श्रीरंग गोडबोले हे डिरेक्टर, हे म्हणजे मला तो माणूस प्रचंड आवडतो आणि त्यांनीही मला तेवढंच प्रेम दिलेलं आहे की लाईक असं ऑल दिस टाइम. पण एवढ्या वर्षांचा संबंध असताना सुद्धा आम्ही कधी ऍक्टर आणि डिरेक्टर म्हणून काम केलं नव्हतं. म्हणजे मी ऍक्टर आहे आणि ते डिरेक्टर आहे असं कधी केलं नव्हतं. ते सगळं होतं. आणि हा जॉनर मी अगेन या जॉनरच्या सिरीजमध्ये मी इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामामध्ये कधी काम केलं नव्हतं. कुठल्याही बाजूला मी असेन असं कधी मलाही वाटलं नव्हतं. म्हणजे मी विक्टीम वाटतो का, तर विक्टीम एखाद्या वेळी वाटू शकतो, पण मी कुणाला असं वाटू शकेल का की मी खुनी आहे, किंवा कोणाला असं वाटू शकेल का मी इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर आहे, किंवा प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कॅटेगरीमधलं कोणीतरी आहे. तर असं काहीच नाही आहे. त्यामुळे याच्याबद्दल डेफिनेटली एक्साइटमेंट होतं. प्रेशर वगैरे तर काहीच नव्हतं, लोकांनीच घ्यायचं होतं प्रेशर. पण मला सांगा, सिरीज कम्प्लीट होईपर्यंत शेंगदाण्याची चिक्की किती वेळा खाल्ली? इट वॉज इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की चिक्की घे हा डायलॉग इम्प्रोव्हाइज केला होता तिकडे त्या मोमेंटला की या लास्ट लाईट पण जात होता तेव्हा. लाईट जात होता आणि काहीतरी घ्यायचं होतं वगैरे असं. तर त्या सगळ्या याच्यामध्ये चिक्की घे, अँड आय व्हेरी सरप्राइज टू हॅव इट इन द ट्रेलर. म्हणजे ऑफकोर्स बाकी खरोखर सांगतो की ती एक लाईन आणि अजून एखादं भाग सोडलं तर काहीही इम्प्रोव्हाइज नाहीये. गिरीश जोशींनी जसं लिहिलंय, रंगा गोडबोलेंनी जसं सांगितलंय तसंच आम्ही केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात फक्त ते काही चढ उतार, फ्लेवर्स, हे ते सगळ्या गोष्टी आमच्या आहेत. बट अदरवाईज आम्ही अत्यंत अशी लाईक वन ऑफ द फर्स्ट प्रोजेक्ट्स जिथे खूप जास्त इम्प्रोव्हाइज झालेलं नाहीये. म्हणजे त्यांना तर म्हणजे मी गिरीश जोशींबरोबर एक सीन केला, माझा पहिलाच अनुभव होता ते करायचा, आणि ते ऍक्टर म्हणून होते माझ्यावर त्या सीनमध्ये. तेव्हा ते म्हणजे मी तिकडे जातोय, मी जातोय तिकडे असं म्हटल्यावर पण ते म्हणायचे तू बदलू नको रे, ते मी तिकडे जातोय लिहिलेलं, मी जातोय तिकडे असं का म्हणतोस तू, मी तिकडे जातोय असं म्हण ना तू, मी जातोय तिकडे हे का म्हणतोस तू, असं त्यांचं हे होतं. त्याच्यामुळे ते इन्स्ट्रक्शन राहिलं होतं की ओके आता आपल्याला हे विचार करायचा आहे. सेकंडली आय अप्रोच इट लाईक द कॅरेक्टर इटसेल्फ, की जनरली मी अत्यंत 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 पर्टिक्युलरली मला असं सगळं लागतं. म्हणजे मला आय नीड टू नो एव्हरीथिंग. म्हणजे लिटरली आत्ताचे पण काही कॉल्स आता कोणी ऐकलं तर त्यांचं असं की मला काय गोष्टीत घडतं, माझं कॅरेक्टर 3 वाक्यांचं असलं तरी सुद्धा मला पूर्ण गोष्ट लागते की त्याचं मी काय बनवणार आहे हे मला कळण्यासाठी. की कोण डीओपी वगैरे असं माझ्या बाबतीत कधी होत नाही की मला काही माहिती नाही आहे, चल ओके मेरे को क्या फरक पड रहा है, कोण प्रोड्यूस कर रहा है, कोण डिरेक्ट कर रहा है, डीओपी मला काही, साऊंड डिझायनर कोण आहे या प्रश्न, हा कुठला ऍक्टर प्रश्न विचारतो, प्रोडक्शन डिझायनर कोण आहे हा प्रश्न विचारत नाहीत ऍक्टर्स, पण मला ते सगळं माहिती असलेलं लागतं. फॉर द फर्स्ट टाइम इन दिस प्रोजेक्ट मला असं की रंगा दादा डिरेक्टर आहे, आदिनाथ इज प्लेइंग डिटेक्टिव्ह धनंजय, संपलं. मला बाकी त्याच्या पलीकडे काहीही माहिती नव्हतं, आणि आय वॉज एक्सप्लोरिंग द केस ऍज आय वॉज एक्सप्लोरिंग द कॅरेक्टर. लवली. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या बॉन्ड बद्दल मला ऐकायचंय. वी हॅव नकोस बघ तू आता. ऍक्च्युली या द बॉन्ड बिगिन्स देअर. तर आम्ही भेटलो, आम्ही तसं शूटिंगच्या आधी असं सोशलाइज केलंच नव्हतं कधी. ओके. रादर नंतरही नाही, नंतरही नाही, पण आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा ऑलरेडी वी वर इन प्रोसेस ऑफ त्या भूमिकेत शिरण्याच्या प्रोसेसमध्ये होतो. तर आम्ही
धनंजय आणि छोटू म्हणूनच भेटलो या कॅमेरा पण या आय फील आणि या तीच एनर्जी तीच तीच केमिस्ट्री केमिस्ट्री आहे. आमच्यात आहे. हा म्हणजे आता इथून पुढे आपला जो प्रवास होईल त्यात एक त्याच्यात कदाचित कधीच वेगळं काहीतरी रिव्हील हो. होईल किंवा काहीतरी वेगळं कळेल एकमेकांबद्दल. पण आज ऍक्च्युली त्याला शब्द मिळाले, म्हणजे आज ही इज जस्ट पुट इट इन वर्ड्स. Yeah. मलाही ते कळलं नव्हतं, कारण ते इतकं ऑर्गॅनिकली घडत होतं की बरोबर आहे. म्हणजे की मी छोटू शोधत होतो, तो धनंजय शोधत होता आणि मग धनंजयला छोटू मानतो म्हणून मग हा. हे आता आपण असं करू, हे करून बघू, ते करून बघू वगैरे, याच्या हे असं पझल आम्ही ते सॉल्व्ह करत होतो. आणि त्याच्यामध्ये असं इट जस्ट म्हणजे एका पेजवर असणे म्हणजे काय, हे ऍक्च्युली आमच्याबद्दल Yeah. फार सिमिलर झालं. किंवा हे सगळं झाल्यानंतर दोन्ही प्रॉब्ली त्याच्यात पण ती एम्पथी आहे बिंग अ डिरेक्टर हिमसेल्फ ऑल्सो, की आपण स्वतःपेक्षा आधी सीनचा आणि त्या या स्क्रिप्टचा जास्त विचार करतो. या म्हणजे बऱ्याचदा मी अनुभवलं ह्याच्याबरोबर काम करताना की हा सीन वर्क करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. हा मग ते तुझा डायलॉग असो किंवा माझा डायलॉग असो, डझंट मॅटर. हा सीन आणि हे इमोशन येण्यासाठी आम्ही दोघे तिथे स्ट्रगल करत होतो आणि तिथून ते आम्हाला ती पात्र सापडत गेली असं मला वाटतं. सरप्राइझिंग फॅक्टर या करेक्ट काइंड ऑफ. करेक्ट करेक्ट. कारण ते मुद्दा बऱ्याच वेळा असं असतं की हे जे आहे ना की जे ऍक्टरचा एक सेल्फिशनेस असतो किंवा त्याला असं ते काहीतरी छाप पाडायची असते की मी कसं खाऊन टाकतो या सीन मध्ये वगैरे, हे दोघांचंही नव्हतं अजिबातच. की आता काय करायचं, A to Z अशी स्टोरी जाते, आपल्याला माहितीये. आता माझ्याकडे फक्त A to C चा प्रवास माहितीये, C to X कसं जाणार आहे ते मला धड माहित नाहीये. आणि म्हणजे मलाही माहिती नाही आणि छोटूलाही माहिती नाही, म्हणजे माझ्या पात्रालाही माहिती नाहीये. तर ती धडपडत 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 याच्याशी काहीतरी करत असं ते काहीतरी आम्ही शोधलंय. सो इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोसेस. म्हणजे कधीतरी बसून विचार करायला आवडेल की हे कशी प्रोसेस घडली त्या सगळ्या गोष्टी. आणि हे सगळं केल्यानंतर, या सगळ्या केल्यानंतर गंमत आमच्या दोघांबद्दल अशी आहे की हे सगळं केल्यानंतर हॅ किंवा टाइमपास करणे किंवा काहीतरी गॉसिप करत बसणे असं कधीच व्हायचं नाही. व्हेरी इंटरेस्टिंगली असं झालं की आम्ही म्हणजे मुंबईत शूट करताना तर आम्ही शूट संपलं की घरी जाणे असं होतं. पण याच्यातला काही भाग बराच भाग आम्ही भोरमध्ये शूट केला. तर तेव्हा असं झालं की असं होतं ना की वेगवेगळ्या गोष्टी करतात लोक, काहीतरी त्यांचं सोशलायझिंग चाललेलं असतं किंवा काहीतरी काहीतरी वेगळं चाललेलं असतं. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी वी फाउंड आउट की अत्यंत एम्प्टी रेस्टॉरंटमध्ये, म्हणजे जो भरलेला भाग आहे त्या भाग सोडून अत्यंत एम्प्टी रेस्टॉरंटमध्ये 2 माणसं बसलेली असायची, त्यांचं पुस्तक किंवा त्यांच्या फोनवर काहीतरी ऐकत. ती 2 माणसं आम्ही असायचो. एक माणूस असायची, ते इतके लोनर्स आम्ही आहोत दोघंही, आणि बट लोनर्स इन अ गुड वे. आणि मग एका पॉइंटला मग ते वी स्टार्टेड सिटिंग टुगेदर. We started doing our lone things on the same table. on the same table and discussing things. It's an interesting journey. बट मला आज आता हा प्रश्न विचारल्यानंतर किंवा आज इंटरव्ह्यू झाल्यानंतर आणि हे जे बोललं की वी हॅव आमची केमिस्ट्री धनंजय आणि छोटूची केमिस्ट्री आहे, आदिनाथ आणि पुष्कराची केमिस्ट्री काय आहे हे कदाचित आता एक्सप्लोर व्हायचं. करेक्ट करेक्ट. विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह दॅट Yeah. वी गॉट टुडे. तर आता ते कळेल आम्हाला. ते रहस्य आहे. ते रहस्य. त्याच्यासाठी सिरीज बघा. ऑफकोर्स. पण ऑन स्क्रीन ती केमिस्ट्री ऍब्सोल्युटली सुंदर दिसणार आहे, कारण वी वर ऑन द सेम पेज. त्यामुळे तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की अरे ही 2 माणसं एकमेकांची बोलणारी, यांचा काहीच संबंध नसेल. ते असं नेहमी वाटेल की ऑटोमॅटिकली वाटेल की ही माणसं डेफिनेटली एकमेकांना खूप ओळखत असणार. बरं, एक जाता जाता एक शेवटचा प्रश्न. तू आता जसं म्हणालास की प्रत्येक कलाकार हा कामासाठी खूप सेल्फिश असतो, तर मला त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारायचं आहे की बरोबर आहे, प्रत्येक कलाकाराला चांगल्या कामाची भूक ही असतेच नेहमी. पण जेव्हा सातत्याने खूप छान छान प्रोजेक्ट किंवा छान छान भूमिका येतात, तेव्हा कलाकार म्हणून तुम्ही स्वतःला ते चॅलेंज कसं देता किंवा त्याच्यामध्ये चॅलेंजिंग काहीतरी शोधलं पाहिजे, हा फॅक्टर काय बघता तुम्ही? मला वाटतं जी गोष्ट लिहिली आहे, जे दिग्दर्शकांनी सांगितलेलं आहे, तर त्या चौकटीत राहून, म्हणजे चौकट बिघडली नाही पाहिजे असं माझं म्हणणं आहे. की जी गोष्ट सांगायची आहे, म्हणजे मला ढसाढसा रडता येतं स्क्रीनवर, पण त्या सीनची गरज नाहीये मी ढसाढसा रडणं. तर ते प्रदर्शन मी नाही केलं पाहिजे. की एखाद्या सीन मध्ये जर कळत असेल आपल्याला की तो धनंजयचा सिनेमा, धनंजय जे बोलतो ते महत्वाचं आहे, तर तिथे मी वेडेवाकडे चाळे केली. मला कॉमेडी येते म्हणून मी तिथे उगाचच काहीतरी कॉमेडी केली त्याच्यात. ते
ते प्रदर्शनच आहे ना, की ते जे तो सेल्फिशपणा मी म्हणतोय, की तिथे असं वाटतं की ते नाही. आणि आता अनेक माध्यमं आहेत आपल्याला, म्हणजे आपण जर आपल्याला एक्सप्लोअर करायचंच असेल, की मी किती इमोट करू शकतो, मला किती जमतं, हे करायला आपल्याकडे आपले फोन्स आहेत, आपल्याकडे सोशल मीडिया आहे. आपण त्याच्यावरती लिटरली शेक्सपियरपासून, महाभारतापासून इतर आत्ताच्या सगळ्या गोष्टींपर्यंत अनेक गोष्टी वाचू शकतो, त्यातले मोनोलॉग वाचू शकतो किंवा काही प्रिपेअर करू शकतो आणि ते इमोशन्स आपण दाखवू शकतो. तर वेन वी आर इन कॅरेक्टर, आय थिंक ते कॅरेक्टरला जेवढं गरजेचं आहे तेवढंच देणं गरजेचं आहे. करेक्ट, व्हेरी ट्रू. तुला काय वाटतं? मग की काही वेगळं म्हणणं? बरोबर आहे. मला वाटतं की जसं मी आधी पण म्हणालो ना, की आम्ही दोघं, आमचं ट्युनिंग मॅच का झालं, की आम्ही दोघेही क्रिएटर्स आहोत. मला असं वाटतं. आय थिंक मोर देन बिंग ॲक्टर्स, वी आर क्रिएटर्स. आणि मग त्या क्रिएशनकडे आमचा जास्त फोकस पूल असतो आणि फोकस असतो, की ते तसं घडलं पाहिजे. आमच्या दोघांसाठी स्क्रिप्ट इज लाईक अ बायबल. जे लेखकाने लिहिलं आहे त्याचं आम्हाला दोघांनाही त्याचं गांभीर्य आहे आणि त्यामुळे आम्ही ते जस्टिफाय करण्यासाठी धडपड करत असतो. त्यामुळे ते मला वाटतं कदाचित दॅट वॉज अ हे काय म्हणतात त्याला, त्याच्यामुळे आम्ही जुळलं कदाचित आमचं लग्न. क्या बात आहे. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि सिरीजसाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. 1 मेला डिटेक्टिव्ह धनंजय बघा. येतंय मराठी झी5 वर. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.